सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली असून 5 मार्च नंतर नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भयानक वाढ होणार असून महत्त्वाच्या अशा 20 वस्तूंच्या किमती या थेट दुपटीच्या मार्गावर पोहोचणार आहेत। महागाईचा भडका उडणार असून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होणार आहेत। 5 मार्च नंतर 20 वस्तूंची किंमत ही भयानक वाढणार। नागरिकांनो, या 20 वस्तू म्हणजे आपल्या जगण्याचा आधार आहेत। जर या सगळ्याच किमती एकाच वेळी वाढल्या तर महिनाभराचं बजेट हे किमान 5 ते 10 हजारांनी वाढू शकतं। त्यामुळे ज्या नागरिकांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांना फक्त महागाईचा फटका बसणार नाहीये, तर सर्वसामान्यांच्या खिशावरती आता डायरेक्ट दरोडा पडणार आहे। कारण या तारखेनंतर तुमच्या आयुष्यातला महागाईचा नवा अध्याय सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। कारण ज्या 20 वस्तूंची यादी आपण पाहणार आहोत त्या वस्तूंची किंमत ही 5 मार्चच्या सकाळी अचानक दुप्पट होणार आहे। या 20 वस्तूंपैकी जी 5 नंबरची वस्तू आहे ती जर महाग झाली तर तुमच्या घरातला गॅस पेटवणं ही कठीण होणार आहे। आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की महागाई म्हणजे फक्त पेट्रोल डिझेलचे दर वाढले, परंतु आता होणारी ही दरवाढ तुम्हाला गॅस पेटवणं देखील कठीण करून ठेवणार आहे। कारण 2 नंबरची जी वस्तू आहे ती तर आपल्या सर्वांच्या जगण्याचा आधार आहे। तिच्याशिवाय आपल्या घरात पाणीही हलत नाही। पण 5 तारखेनंतर तीच वस्तू खरेदी करताना अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे। कारण आता पेट्रोल डिझेल नाही तर थेट तुमच्या स्वयंपाकघरामधील वस्तूंचे दर वाढणार आहेत। तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या वस्तू देखील महागल्या जाणार। 10 नंबरची वस्तू तर मुलांच्या भविष्याशी जोडली गेली आहे, तर 15व्या नंबरची वस्तू तुमच्या प्रवासाचा बजेट हे कोलमडून टाकणारी आहे। तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत अशा 5 वस्तूंबद्दल ज्या 5 मार्चच्या सकाळी तुमच्या खिशावरती पहिला दरोडा टाकणार आहेत। सुरुवात होतीये ती सर्वात आधी किचनच्या वस्तूंपासून। आतापर्यंत फक्त गॅस सिलेंडरचे दर वाढलेले पाहायला मिळत होते, परंतु आता थेट किचनमधील इतर सामानांचे दर हे दुपटीने वाढणार आहेत। 5 मार्च ही तारीख तुमच्या आयुष्यामधील सर्वात मोठा आर्थिक धक्का घेऊन येत आहे। जर तुम्ही सामान्य घरातील व्यक्ती असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण तुमच्या घरातील मिठापासून ते मुलांच्या दुधापर्यंत तब्बल 20 वस्तूंच्या किमती या डबल होणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने 3 कारणं देखील समोर आली आहेत। त्यामुळे या वस्तूंची किंमत ही अगदी दुपटीने वाढल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे गृहिणींचं बजेट हे पूर्णपणे कोलमडून जाणार आहे आणि आवाक्याच्या बाहेर जाणार आहे। नागरिकांनो, या 20 वस्तूंमधील 2 नंबरची जी वस्तू अशी आहे की जिच्याशिवाय सामान्य माणसाचा दिवस सुरूच होत नाही। त्यामुळे मित्रांनो, ही नुसती दरवाढ नाहीये तर सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणारा मोठा फटका आहे। तुम्ही विचार करत असाल की हे अचानक कसं काय घडतंय, तर असं नाहीये। यामध्ये 3 प्रमुख कारणे देखील समोर आली आहेत की ज्यामुळे दरवाढ होणं साहजिक होतं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाल्याचं समोर आलंय। रशिया युक्रेन युद्ध असो किंवा लाल समुद्रातील तणाव यामुळे माल वाहतुकीचा खर्च हा 30% वाढलाय। याचा थेट परिणाम आता तुमच्या किराणा मालावरती होणार आहे। त्याचबरोबर 5 मार्च पासून काही विशिष्ट वस्तूंवरती नवीन असा टॅक्स लागू होणार आहे। कंपन्यांनी त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढ केल्याचं समोर येत आहे। नागरिकांनो, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बाजारामध्ये कृत्रिम टंचाई देखील निर्माण होत आहे। त्यामुळे किमती या गगनाला भिडल्या जात आहेत। सामान्य माणसाचा विचार केला तर ज्यांचा पगार 15 ते 20 हजार रुपये आहे त्यांचा दर महिन्याचा किराणा जर 6 हजार रुपये असेल तर तोच किराणा खर्च आता 10 हजारांच्या घरात गेला आहे। त्यामुळे नागरिकांनो, लक्षात ठेवा की 5 मार्च ही तारीख जवळ येते। सरकार आणि कंपन्या काय करतील हे आपल्या हातात नाहीये, पण स्वतःचं संरक्षण करणं हे आपल्या हातात आहे। यामुळे जर तुम्हाला महागाईपासून स्वतःला सावध करायचं असेल तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे। कारण जर दरवाढीचा विचार केला तर 3 प्रमुख कारणे समोर आली आहेत, परंतु सामान्य नागरिकांचा विचार देखील सरकारने यामागे केला आहे। कंपन्यांनी दर वाढवले असले तरी देखील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे।
याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे देखील पुढच्या 2 मिनिटांमध्ये कळणार आहे। कारण आता सामान्य नागरिकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी होती, त्यामुळेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्याचं चित्र बदलणार असल्याचं सांगितलंय। वस्तूंच्या किमती वाढल्यात, टॅक्स वाढल्यात, त्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झालाय। परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की आता झालेली ही दरवाढ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे निर्माण झाली आहे। अपरिहार्य वाढ होती, परंतु यामागची 3 प्रमुख कारणे देखील सांगण्यात आली आहेत। त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही, कारण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी फाईलवरती सही केली तेव्हाच त्यांनी राज्याचा विकास कसा होईल याचा देखील विचार केला आहे। त्यामुळे तुमच्या घराचं बजेट जरी कोलमडलं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे तुम्हाला दिलासा देखील मिळणार आहे। कारण ज्या वस्तूंचे भाव वाढणार आहेत ते एका रात्रीत बदलणार आहेत। त्यामुळेच लक्षपूर्वक माहिती घ्या की तुमच्या कुटुंबातील आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत। कारण मुख्यमंत्र्यांनी सामान्य माणसाला वाचवण्यासाठी एक असं गुपित सवलत जाहीर केली आहे की ज्यामुळे तुमचं हजारो रुपयांचं नुकसान आता टाळता येणार आहे। एकीकडे भाव वाढत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एक अशी पळवाट करून दिली आहे की जी सामान्य नागरिकांच्या फायद्याची आहे। या यादीमध्ये ज्या 20 वस्तू आहेत त्यामधील 5 वस्तूंमध्ये तुम्हाला सबसिडी मिळणार आहे, म्हणजेच यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे। आपण हे समजून घेऊया की दरवाढ कोणत्या कारणामुळे झाली आहे, कोणत्या वस्तूंची झाली आहे आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कोणत्या 5 वस्तू सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत। म्हणजेच तुम्हाला आता जुन्या दरामध्ये त्या वस्तू खरेदी करता येणार आहेत। मग हा फायदा नेमका कोणत्या नागरिकांना मिळणार आहे आणि तो फायदा कसा घ्यायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी आपण हे जाणून घेणार आहोत की कोणत्या 20 वस्तूंच्या किमती या उंचावल्या जाणार आहेत। सुरुवात होत आहे ती तुमच्या किचनमधून। नवीन टॅक्स वाढले आहेत आणि तेलाचा डबा आता सोन्याच्या भावाने विकला जाणार आहे। यापेक्षाही भयंकर अशी 2 नंबरची वस्तूची घोषणा करण्यात आली होती, ती म्हणजेच 2 नंबरची वस्तू तिच्याशिवाय आपलं घर चालत नाही। लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला त्याची गरज असते, ते म्हणजेच दूध। 5 मार्च पासून लिटर मागे होणारी वाढ तुमचं महिनाभराचं बजेट पूर्णपणे विस्कळून टाकणार आहे। तुम्ही विचार करत असाल जर दुधाचे भाव वाढले तर दही, ताक, तूप आणि मिठाई या सर्वांचे भाव देखील वाढतील का? तर होय, तुमचा सकाळचा चहाचा कप देखील आता कडू होणार आहे, कारण साखरेच्या भावामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे। सर्वसामान्यांचं जेवण म्हणजे वरण भात, पण त्या वरण भातावरती देखील आता लक्झरी बजेट लागणार आहे। गॅस सिलेंडरच्या दराचा तर भडका उडणार आहे, कारण 5 मार्च नंतर 5 नंबरची वस्तू ज्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले होते ती म्हणजे तुमचा गॅस सिलेंडर। 5 मार्च नंतर घरगुती गॅसच्या किमतींमध्ये देखील बदल होईल। अनेकांच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण 5 मार्च नंतर सिलेंडरच्या दरामध्ये भयानक वाढ होणार आहे। सोन्या चांदीच्या दरामध्ये देखील वाढ होणार असून दर आवाक्याबाहेर जातील। त्याचबरोबर घरातील दैनंदिन गरजामध्ये असणारी वस्तू म्हणजे टूथपेस्ट आणि ब्रश, परंतु या लहान वाटणाऱ्या गोष्टी देखील तुमचं बजेट बिघडवणार आहेत। त्यानंतर साबण, डिटर्जंट, कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये देखील आता वाढ होणार आहे। इलेक्ट्रिक बिलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल। राज्याचे युनिटचे दर वाढवण्यात आले असून आंतरराष्ट्रीय वातावरण बिघडले, परंतु याचा फटका महाराष्ट्रामध्ये देखील बसणार आहे। बाहेरच्या जेवणाचे सर्व्हिस चार्जेस आता वाढवले जाणार आहेत। जर तुम्ही ऑर्डर करून जेवण मागवत असाल तर त्यामध्ये देखील आता मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल। त्याचबरोबर लेदर आणि रबरच्या किमती वाढल्या असल्यामुळे चप्पल, बूट यासारख्या गोष्टी खरेदी करण्यात देखील आता नागरिकांच्या खिशाला फटका बसवणार आहे। त्यानंतर प्रोटीन पावडर, विटॅमिन देखील महागलं जाणार आहे। अँटीबायोटिक्स आणि औषधांच्या किमतींमध्ये 15% वाढ होणार आहे। दुधाचे दर वाढले तर याचाच अर्थ तूप, लोणी यांचे देखील दर वाढले जाणार आहेत। ब्रेड, बिस्किट यांचे देखील दर वाढल्यामुळे मुलांचा खाऊ महागणार। मसाला कंपन्यांनी देखील नवीन दरपत्रक आता जाहीर केले। त्याचबरोबर इंधन दरवाढीमुळे प्रवास महागणार असून हवाई प्रवास आणि रेल्वे तिकिटाचे दर उंचावले जाणार। दुचाकी, 4 चाकी वाहनांच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होतील। खते आणि बियाणे यांच्या किमतींमध्ये वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती खर्च देखील उंचावला जाणार आहे।
या यादीमधील सर्वात शेवटची आणि 20वी वस्तू असणार आहे ती म्हणजे तुमचा मोबाईल रिचार्ज आणि इंटरनेट. होय, 5 मार्चनंतर डेटा आता वाढला जाणार आहे आणि आजच्या काळात इंटरनेटशिवाय जगणं अशक्य झालंय. याच्याच हतबलतेचा फायदा आता कंपन्या घेणार आहेत. इंटरनेटच्या दरामध्ये मोठी भयानक वाढ होणार असून मोबाईल वापरणं महाग होणार आहे. तर मित्रांनो, 5 मार्च ही एक केवळ तारीख नाही आहे, तर एक चाचणी आहे तुमच्या संयमाची आणि तुमच्या नियोजनाची. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय किंवा महागाई आपल्या हातात नाही, पण आलेली परिस्थिती हुशारीने हाताळणं नक्कीच आपल्या हातात आहे. आता फायदा करून घ्या. तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही नक्कीच वाचवू शकता. हे लक्षात ठेवा. 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपया कमावणं आहे.